सर आज भरतशेठ गोगावले यांच्या शुभ हस्ते आपण ई बाईकचं या ठिकाणी उद्घाटन झालं सोबतचं. नेमकी ही कुठली कंपनी आहे आणि याचं वैशिष्ट्य काय आहे? याच्यामध्ये कसं आहे, हे इलेक्ट्रिकल कंपनी हे ॲक्च्युली गडकरी साहेब ह्यांचं एक विजन होतं. त्याच्यामध्ये की इलेक्ट्रिकल बाईक आहे पोल्युशन मुक्त म्हणजे हे व्हायला पाहिजे आणि कमीत कमी खर्च झाला पाहिजे त्यांचा. तर अशामध्ये हे दिल्ली हरियाणा या साईडमध्ये आरजू म्हणून SKS इंडस्ट्रीज आरजू ब्रँड हे ब्रँडेड कंपनी आहे आणि कमीत कमी खर्चामध्ये त्यांनी ही गाडी म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग केलेली आहे आणि ते बघूनच मी हे गाडीचं आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही आहे, पण हे मी घेऊन आलो आहे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच. ह्याची शेतकऱ्यांसाठी म्हणून आता मी वाचण्यात आलं, नेमकं शेतकऱ्यांसाठी काय फायदा आहे? हां, शेतकऱ्यांसाठी याच्यात ई कार्ट म्हणून गाडी आहे. तर शेतकरी काय मोटरसायकलला काहीतरी कॅरेट बांधून वगैरे घेऊन मार्केटला यायचे सेफ्टी नाही आहे. पण ह्याच्यामध्ये निश्चितच असं आहे की त्याच्यामध्ये कॅरेट भरून जवळजवळ 700 किलो वेट कॅरी करू शकते ते. म्हणजे तिथून मार्केटला जाऊ शकते, परत माघारी येऊ शकते आणि त्यात बॅटरी असल्यामुळं पेट्रोल डिझेल कमी खर्चामध्ये एकदम. याच्यामध्ये बिलकुल म्हणजे 90 पैसे पर किलोमीटर हे त्याचा रेट पडतो. इलेक्ट्रिक बाईकच्या बाबतीमध्ये सर्वात मोठा लोकांना प्रॉब्लेम वाटतो तो बॅटरीचा. बॅटरीचं आयुष्यमान कसं आहे? बॅटरी ह्याची बॅटरी लिथियम बॅटरी आहे आणि त्याची 3 वर्षाची लिथियम बॅटरीची वॉरंटी आहे. त्यामुळं काहीच हरकत नाही, 3 वर्षामध्ये तर रिकवर होतंच. त्यामुळं बॅटरी श्युअरिटी आहे आणि बाकीचे मोटर वगैरे काय असेल तर त्याची पण 1-1 वर्षाची वॉरंटी आहे. त्याच्यात अजून एक महत्त्वाचं आहे, चार्जिंग पॉईंटच्या ठिकाणी जावं लागतं का आपल्या घरच्या घरी चार्जिंग करतो? नाही, सध्या तरी कसं आहे की आपण घरीच चार्जिंग पॉईंट आपलं म्हणजे एम्पियर 16 एम्पियरचे ह्याच्यावर चार्जिंग करू शकतो. शेतकऱ्यांना काय आव्हान करायचं? शेतकऱ्यांना म्हणजे एक आव्हान असं आहे की गाडी इथं शोरूमला येऊन बघितल्यानंतर ते लक्षात येईल की आपण कोणत्या कारणासाठी कोणत्या व्यवसायासाठी आपण वापरू शकतो आणि काय करू शकतो. तर त्याच्यामध्ये नक्कीच शेतकऱ्यांना शेतातले काही भाजीपाला असेल ते मंडईला घेऊन जाणं किंवा दुधाचे कॅन असतील ते डेअरीपर्यंत घेऊन जाणं, परत काही किरकोळ कामं असतील तर ते करणं हे गाडीने आणि ह्याच्यात काही म्हणजे खर्च काहीच नाही आणि स्वतः चालवू शकतो. ह्याच्यात 3 मॉडेल आहेत. ह्याच्यात पॅसेंजर व्हेकल म्हणजे 4+1चं पासिंग आहे त्याच्यामध्ये तुम्ही 1,95,000 रुपये त्याची प्राईज आहे. पॅसेंजर इन्क्लुडिंग म्हणजे पूर्ण RTO इन्शुरन्स वगैरे सगळं काही हे करून. आणि दुसरी आहे ई कार्ट म्हणून, ते काय माल वाहतूक गाडी, तिची आहे 2,04,000 रुपये. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी बाईक आहे त्याची किती किंमत सांगितली? 2,04,000 रुपये RTO पासिंग प्लस इन्शुरन्स सगळ्या गोष्टी ओव्हरऑल म्हणजे काय त्याच्यात. सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा प्रश्न आहे, याची सर्व्हिसिंग सेंटर या ठिकाणी आहे का पुणे, मुंबई, सोलापूर या ठिकाणी जाऊ? नाही, सर्व्हिसिंग माझ्याकडेच आहे. आत्ता मी साधारण सुरुवात करून सगळ्या ठिकाणी डेव्हलप करायचा प्रयत्न करतो आहे हे शेतकऱ्यांना. काही दिवसात ते होऊन जाईल. फायनान्स वगैरे जरा थोड्याशा अडचणी आहेत, पण एक BHF वगैरे फायनान्स वगैरे होऊ शकतं. श्रीराम फायनान्स वगैरे अशा काही गोष्टीचे प्रोसेस चालू आहेत, होत आहे फायनान्स पण.